नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 25 डिसेंबर 2023च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्या देशाने भारतीय सशस्त्र दलांना गोल्डन WOL देऊन सन्मानित केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, श्रीलंका. तर मित्रांनो, श्रीलंका देशाने भारतीय सशस्त्र दलांना गोल्डन आऊल देऊन हे सन्मानित केलेले आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. आनंद विवाह कायदा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने लागू केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जम्मू आणि काश्मीर. तर आनंद विवाह कायदा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने लागू केलेला आहे. तर मित्रांनो, 2 पॉईंट आहे, ते देखील महत्त्वाचे आहे या कायद्याबद्दल. तर हा कायदा शीख समुदायाशी संबंधित आहे. या कायद्याला 2012मध्ये संसदेनेही मंजुरी दिलेली होती. त्यावेळी जम्मू काश्मीर वगळता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हा लागू होता. तर आता केंद्रशासित प्रदेश म्हणजे जम्मू काश्मीरला देखील हा लागू आहे. तर दुसरा पॉईंट आहे, शीख समाजातील याला आनंद कारज असे देखील म्हणतात. या आनंद विवाह कायद्याला शीख समाजात आनंद कारज देखील म्हणतात. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट बॅराकुडा कुठल्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, केरळ. भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट बॅराकुडा केरळ या ठिकाणी लॉन्च ही करण्यात आलेली आहे. तर या बोटीचे नाव एका माशाच्या नावाने ठेवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, बॅराकुडा एक मासा आहे. या माशाच्या नावाने या बोटीला नाव हे देण्यात आलेले आहे. ओके. तर सेकंड पॉईंट आहे, माझगाव डॉकयार्ड शिप बिल्डर्स व नेव्हल्ट यांनी संयुक्तपणे विकसित केलेली ही बोट आहे. तर या 2 कंपन्यांनी ही बोट संयुक्तपणे विकसित केलेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. जलविज्ञान करार भारतीय नौदलासोबत होणार होता, तो कोणत्या देशाने रद्द केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मालदीव. तर जलविज्ञान करार हा भारतीय नौदलासोबत होणार होता, तो मालदीव या देशाने रद्द केलेला आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. अंडर 19 आशिया कप 2023 कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर मित्रांनो, अंडर 19 आशिया कप 2023 हा बांगलादेश या देशाने जिंकलेला आहे. तर मित्रांनो, अजून 2-3 पॉईंट आहे, ते देखील आपण बघून घेऊया. हा अंडर 19 विश्वकप 8 ते 17 डिसेंबर या दरम्यान झालेला आहे. तर मित्रांनो, या खेळाची सुरुवात 1989 पासून झालेली आहे. आशिया कप अंडर 19 स्पर्धेत सर्वात यशस्वी संघ हा आपला भारताचा ठरलेला आहे. भारताने आत्तापर्यंत 8 वेळा हा आशियाई कप अंडर 19चा विजयी झालेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. भारतीय वायुसेनेने अस्त्र शक्ती 2023 हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, भारतीय वायुसेनेने अस्त्र शक्ती 2023 हा सराव आंध्र प्रदेश या राज्यात आयोजित केलेला आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. COP29 शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, COP29 शिखर परिषदेचे आयोजन हे ऑप्शन क्रमांक 3, बाकू या शहरात करण्यात आलेले आहे. तर पहिली COP29 शिखर परिषद 1995 रोजी जर्मनी येथे पार पडलेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. पहिली शिखर परिषद 1995 जर्मनी. नेक्स्ट चालू घडामोडी. सियाचीन ग्लेशियरवर ऑपरेशन पोस्टवर नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी कोण?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फतिमा वसीम. तर सियाचीन ग्लेशियरवर ऑपरेशनल पोस्टवर नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी आहे फतिमा वसीम. तर यांना 15,200 फुटावर हे तैनात करण्यात आलेले आहे. ही देखील माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. भारतात सुशासन दिन कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, भारतात ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर या दिवशी आपण सुशासन दिन हा साजरा करत असतो. तर मित्रांनो, यात देखील 2 पॉईंट आहे. ते या सुशासन दिनाबद्दल लक्षात असू द्या की भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी प्रत्येक वर्षी भारतात गुड्स गव्हर्नर डे अर्थातच सुशासन दिन हा साजरा करण्यात येतो. तर 2014 सालापासून नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर हा दिवस आपण सुशासन दिन म्हणून साजरा करण्याची घोषणाही केलेली होती. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपण डिसेंबर महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण येत्या मागील पेपरमध्ये कुठल्या ना कुठल्या महिन्याच्या दिनविशेषावर प्रश्न हा आलेला आहे. त्यामुळे दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे. तर चला आपण डिसेंबर महिन्याचे दिनविशेष हे बघून घेऊया. 1 डिसेंबरला असतो एड्स प्रतिबंधक दिन. तर 2 डिसेंबरला असतो जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन, आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिन, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. तर 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन, भोपाळ वायुगळती दिन आणि राष्ट्रीय वकील दिवस. तर 4 डिसेंबरला असतो भारतीय नौसेना दिन, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. 5 डिसेंबरला असतो जागतिक माती दिन, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन. 6 डिसेंबरला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबरला असतो भारतीय लष्कर ध्वज दिन, आंतरराष्ट्रीय नागरिक विमानसेवा दिन. 9 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. 10 डिसेंबरला असतो मानवी हक्क दिन, अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस व युनिसेफ दिवस. 12 डिसेंबरला असतो स्वदेशी दिन, हुतात्मा बाबूगेनू शहीद दिन. तर 14 डिसेंबरला असतो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 15 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय चहा दिन. तर 16 डिसेंबरला असतो विजय दिवस. 18 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन व 19 डिसेंबरला असतो गोवा मुक्ती दिन. तर 20 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन. तर 22 डिसेंबरला असतो राष्ट्रीय गणित दिन व 23 डिसेंबरला असतो किसान दिन व 25 डिसेंबरला असतो नाताळ आणि सुशासन दिन. मित्रांनो, आपण हे डिसेंबर महिन्याचे सर्व दिनविशेष बघितले. हे आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि वहीला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजनही देत चला. व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना देखील होणार आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा. तर आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी हा येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.